काहीतरी सपोर्ट हवा आहे, कोणीतरी मला मध्यभागी त्या ठिकाणी, आणि नंतर मी साईडनं हळून येईल, बायपास रोड पाहिजे तर मी येऊ शकेल, डायरेक्टली येऊ शकणार नाही. त्यावेळेस गंगा मैया, भगीरथ राजांनी पुन्हा तपस्या केली, महादेवांना प्रसन्न केलेलं आहे. आणि भोले बाबा सगळ्यांवरती अतिशय प्रसन्न होणारे, प्रसन्न झाले. म्हणे काय काम आहे? म्हणे आपण आत्ताच हलाहल विष धारण केलेला आहे, गंगा मैयेला स्थान द्या, गंगा मैयेला तुमच्या जटेमध्ये बांधून घ्या. आणि गंगा मैयाचा ती वाहती धारा, गंगा मैया निघाली आणि आमच्या महादेवजींच्या जटेमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. महादेवजींच्या जटा मोकळ्या होत्या. जशी गंगा मैयानी प्रवेश केला, जटा अशी सगळीकडून बांधून घेतली आणि गंगा मैयाला म्हणे आगमनम सुस्वागतम गंगा मैया की जय. स्वागत आहे गंगा मैया, माझ्या डोक्यावर तुम्हाला मी बसवलेलं आहे. गंगा मैया बसली, पण भगीरथ महाराज इथं चिंतेत. भगीरथ महाराज म्हणतात आता किती वेळ आहे, अजून किती वेळ आहे तुम्हाला पृथ्वीवर यायला? आता तर तुम्हाला भगवंताने स्थान दिलं ना, आता हळूहळू तुमची धार या ठिकाणी येऊ द्या आणि माझ्या या सर्व मुलांना तुम्ही जीवित करा. गंगा मैया म्हटली मला यायला काही प्रॉब्लेम नाही, पण महादेवजींची जटा अशी पॅक बांधलेली म्हणे, तिथून एवढंस मलाच बाहेर पडता येईना तर कशी येणार म्हणे मी आता इथेच थांबू शकते म्हणे, मी आता पुढे जाऊ शकणार नाही. असं म्हटल्यानंतर भगीरथ महाराज पुन्हा परेशान झाले. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण, नारायण भगवंत तिथे ठिकाणी आले. त्यांनी सांगितलं म्हणे चिंता करू नका, मी काहीतरी उपाय करतो. आणि नारदजी महाराज कैलास पर्वतावरती गेले. आज कैलास पर्वतावरती आधी महादेवजींचं दर्शन नाही घेतलं, आधी स्वयंपाक घरामध्ये गेले. आधी वहिनी साहेबांना भेटायला गेले. म्हणे वहिनी साहेब नमस्कार, पार्वती माते कुठे तुमचं लक्ष? काही नाही हो, महादेवजींसाठी स्वयंपाक बनवते. अहो तुम्ही स्वयंपाकच करत बसताल, आम्हाला नवीन बातमी कळाली, तुम्ही पेढे खाऊ घातले नाही. म्हणे कशाचे पेढे? म्हणे अहो तुम्ही तर तिच्या शेजारी जाऊन बसतात, महादेवजींनी दुसरं लग्न केलं म्हणे, असं ऐकलं म्हणे आम्ही. पार्वती म्हणे काही डोक्याला काही जिभेला काही हाड तुमच्या? हा काय बोलता, माझ्या समोर बोलताय? तुम्ही महादेवाचे भक्त आहे म्हणून मी काही ऐकून घेऊ का? दुसरं लग्न शक्य नाही म्हणे. नारदजी महाराज म्हणू लागले अहो म्हणे महाराज तुम्ही तरी शेजारी बसतात, ती तर अगदी चक्क डोक्यावर जाऊन बसली म्हणे. गोपाल भगवान की. आणि पार्वती माता पोळ्याच करत होती बर का, लाटणच घेऊन बाहेर निघाली. हा दुसरं लग्न केलं, डोक्यावर बसली, कुठे बघू द्या. आणि गेली आवेशाने तावा तावा गेली. कैलासजी महाराज, महादेवजी महाराज, पार्वती मैयाचं रूप बघून ते पण घाबरले. आपल्या सगळ्यांची तर गत काय पाहून घ्या तुम्ही तुमचं. ते पण घाबरले आणि ते म्हणे अगं पार्वती काय झालं? म्हणे कोण बसली डोक्यावर? अगं डोक्यावर कोणी नाही, गंगा मैया आहे म्हणे. गंगा मैया असू तर कोणी असू, चला निकालो उसको जल्दी बाहेर. असं म्हटल्यानंतर गंगा मैयाने श्वास सोडला. गंगा मैयाने पार्वती मैयाला धन्यवाद दिले. म्हणे पार्वती मैया धन्यवाद. आणि गंगा मैयाची धार या पृथ्वीवरती आली. जटी गंगा धारण करीसी, जटी गंगा धारण करीसी, जटी गंगा धारण करीसी, जटी गंगा धारण करीसी. सोडी अवनीसी, जटी गंगा धारण करीसी, जटी गंगा धारण करीसी. गंगा मैया की जय. आणि गंगा मैयाचं त्या ठिकाणी
विवरण केलेलं आहे. अनेक नद्या कावेरी सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु यमुना नर्मदा इत्यादी इत्यादी सर्व विवरण शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना सांगत आहेत. भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती अगदी 15 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी कृष्ण जन्माकडे वळणार आहोत. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, नरकांच्या विभिन्न वर्णन त्यांनी सांगितलं. चांगलं काय आहे हे सांगण्यापेक्षा कधी कधी वाईट काय आहे हे पण सांगावं लागतं महाराज. त्यावेळेस चांगल्याची किंमत कळते. नरकांचं वर्णन सांगितलं. सगळे घाबरायला लागले. म्हणे महाराज एवढ्या यातना होतात. कधी पुढे विषय निघाला तर मी त्याचा विस्तार करेल. आज खूप वेळ कमी आहे. नरकांच्या वर्णनाने आमचे सगळे जीव घाबरायला लागले. त्यावेळेस शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, घाबरू नका. नरकोत्तारणार्थाय, अरे नरकापासून सुद्धा आपल्याला सुटका आहे. मला सांगा, तुम्हाला स्वर्गात जायचं का नरकात जायचं? तुम्ही म्हणताल हा कोणता प्रश्न आहे. पण स्वर्ग आवडतो का नरक आवडतो? जायचं नको बाबा, जाऊ नका. आवडतं काय हे सांगा. हे तर उद्या सगळी अर्धी संख्या कमी, जाऊ द्या आम्हाला नरकात टाकायला दीदी. जाऊ नका. नरक चांगला वाटतो का स्वर्ग चांगला वाटतो? चला बोला. नरक कोणाला आवडतो का? नाही. स्वर्ग कोणाला आवडतो? नाही. हात वरती करा, काही हरकत नाही. सगळ्यांना स्वर्ग आवडतो का? बरं, आता नरकामध्ये नरक यातना भेटतात. स्वर्गामध्ये फक्त आपल्याला आयुष्य आराम मिळतो बर का. पण आता स्वर्ग आवडतो का वैकुंठ पद आवडतं? आता पुन्हा बदलले तुम्ही सगळेजण. आता लक्षात येईना. म्हणजे स्वर्ग काय आहे याची व्याख्या देखील आपण आपल्या मनानेच गृहीत धरली आहे. आपण बऱ्याचदा असं लिहितो स्वर्गवासी, असं कधी लिहू नये. कारण की स्वर्ग तात्पुरता असतो. मी म्हणलं ना, आपला अकाउंट खाली करण्यासाठी देखील आपण स्वर्गात जातो. इथून खूप पुण्य कमवलं आणि तिथं स्वर्गात भेटली जागा, पुण्य संपलं, पुन्हा स्वर्गे लोके मिशती बुबुजे. म्हणे महाराज पुन्हा आपण खाली येतो. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशन्ति क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम. पुण्य संपलं की पुन्हा आपण पृथ्वी लोकावरती येणार. म्हणून स्वर्गात नाही, वैकुंठात आपल्याला आवडायला पाहिजे. कारण की वैकुंठापासून नंतर ना जन्म आहे ना मृत्यू आहे, फक्त परमात्मा आपल्या जवळ आहे. शुकदेवजी महाराज म्हणतात, चिंता करू नका, नरक यातना भोगाव्या लागणार नाही. कारण अजामिळा सारखा देखील तरला गेला. अजामिळ ब्राह्मण इतका वाईट होता, कुकृती होता, पण त्याच्या घरी संत महंत आले आणि फक्त एकच आशीर्वाद मागितला. संत लोकांनी सांगितलं, एकच काम कर, तुझा जो होणारा मुलगा आहे त्याचं नाव नारायण ठेव. आणि त्यांनी नकळत ऐकून घेतलं, नारायण नाव ठेवलं. येता जाता नारायण 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 नारायण. नारायण झोपला का? नारायण जेवला का? आपल्या मुलाचंच नाव नारायण ठेवल्यामुळे येता जाता परमेश्वराचं नाव आपोआप त्याच्या तोंडात यायचं. आणि अंतकाळी ज्यावेळेस शरीर सोडण्याची वेळ आली त्यावेळेस वैकुंठातून देवदूत आले, यमलोकातून यमदूत आले. यमदूत म्हणले हे गिराईक माझं आहे, देवदूत म्हणले हे गिराईक माझं आहे. त्या दोघांमध्येच भांडणं लागले महाराज. म्हणे याने इतकं कुकृत्य केलेलं आहे की याला मला यमलोकात न्यावं लागणार. पण वैकुंठातले देवदूत म्हटले की अरे 24 तास नारायण 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 करत होता. यमलोकातले लोक म्हणले नारायण कोण होता माहिती होतं का? नारायण त्याचा मुलगा होता, तो काही देवाला नव्हता हाक मारत. पण मला सांगा,
उसाला कसंही करा, त्याच्यातून रस जो मिळणार आहे तो गोडच असणार ना महाराज. प्रभूचं नाव असं आहे, कसंही घ्या, झोपता घ्या, उठता घ्या, बसता घ्या, निद्रिस्त घ्या, विरोधाने घ्या, चांगल्या बुद्धीनं घ्या, वाईट बुद्धीनं घ्या, पण त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला तेच मिळणार. म्हणून नारायण मुलाचं नाव जरी असलं तरी देखील त्याला फलप्राप्ती परमेश्वराचं भजन करण्या इतकंच मिळालं. म्हणून जुने लोक सांगायचे की आपल्या मुलांचं नाव कथातून, कीर्तनातून, पुराणांमधून शोधून काढा आणि ते नाव ठेवा, जेणेकरून परमात्म्याचं नाव आपल्या मुखातून येईल. अजामिळाचा उद्धार जसा झाला महाराज त्या नारायण नावाने, त्या पद्धतीनं आपलाही उद्धार त्या प्रभूच्या नामस्मरणानेच होणार आहे. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, 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 भज 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 मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. हरि बोल गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. हरि बोल गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि अनंत हरि कथानंता. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, अनेक प्रभूचे अवतार झाले. जसा वेळ मिळेल आपण तसा त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. आज वेळ खूपच थोडी आहे. वामन अवतार या ठिकाणी झालेला आहे, त्याआधी ग्राह उद्धार झाला. या सर्व गोष्टींची चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये काही करूया. पण आज आपण ज्या आनंदासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत तो गोपाल कृष्ण परमात्म्याचा जन्म या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. दैवासुर संग्राम झालं आणि बलिराजाला त्या ठिकाणी यज्ञामध्ये वामन प्रभू आलेले आहे. आदिती मातेच्या पयोव्रताला प्रसन्न होऊन वामन भगवंताचा अवतार झाला. वामन भगवान की जय. आणि प्रभू त्या ठिकाणी आले भिक्षुक रूपामध्ये. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. आणि वामन प्रभू त्या ठिकाणी आल्यानंतर बलिराजा आले, कमंडलू हातात घेतलेला आहे. आल्यानंतर शुक्राचार्य पुरोहित महाराज उठले. ते म्हणले थांबा थांबा, पाणी सोडू नका म्हणे. महाराज संकल्प करू नका म्हणे. का म्हणे, हा जो समोर आलेला आहे ना तो कोणी साधारण नाही, तो साक्षात विष्णू आहे म्हणे. विष्णू? बर बर म्हणे. अरे माझं भाग्य यापेक्षा अजून मोठं काय असणार की माझ्या द्वाराशी याचक म्हणून विष्णू भगवंत आले. म्हणून काही हरकत नाही, त्यांना जे पाहिजे मी ते देतो. आणि विष्णू भगवंताला त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे. वामन भगवंत म्हणले 3 पग भूमी पाहिजे. संकल्प सोडला. शुक्राचार्यजी तरी कमंडलू मध्ये जाऊन बसले. खाली
खाली एक गवताची काडी घेतली, कमंडलू मध्ये घातलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचे डोळे त्या ठिकाणी फुटलेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. 3 पग भूमी दान देण्याचा संकल्प केला महाराज. तितक्यात ते छोटस वामन रूप अति 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 विराट स्वरूप धारण केलेलं आहे. आकाश जल पाताळापर्यंत सर्व व्याप्त करून टाकलेलं आहे. विराट स्वरूप धारण केलं. एका पदाने अतलादी सर्व सप्त लोक त्यांनी व्यापून टाकले. एका पायामध्ये भुवनामधले त्रिभुवनामधले सगळे लोक सप्त भुवन त्यांनी व्यापून टाकले. नंतर प्रभूला विचारलं म्हणे, सांग बलिराजा आता तिसरा पाय कुठे ठेवू. त्यावेळेस बलिराजांनी आपले मस्तक समोर केलेले आहे आणि सांगितलं, महाराज या देहाचं या शरीराचं हेड ऑफिस हे आहे. हे या हेड ऑफिस मधून हे सर्व गोष्टी चालतात. या हेड ऑफिसला मी तुम्हाला सांगतो, याच्यावरती तुमचे चरण कमल ठेवा आणि डोक्यावरती पाय ठेवलेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की त्या जय. ठिकाणी त्यांचा संशय नाश झाला आणि ही सुंदर दिव्य कथा शुकदेवजी महाराजांनी काही संक्षिप्त काही सारांश रूपाने त्या ठिकाणी सांगितली. अनेक अवतारांच्या कथा या प्रभूंनी या ठिकाणी सांगितल्या. या अवतारामध्येच सगळ्यात महत्त्वाचा अवतार प्रभू श्री रामचंद्रांचा या ठिकाणी झालेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आपली कथेची वेळ आणि समय आपला खूप अवधी छोटा असल्यामुळे आपल्याला खूप संक्षिप्त करून या सर्व कथा सांगाव्या लागत आहेत. तरीही अजून 3 दिवस बाकी आहे. जसा वेळ मिळेल आपण त्या सांगण्याचा प्रयत्न करू. आज 4था दिवस आहे. आज 4थ्या दिवशी कृष्ण जन्म या ठिकाणी व्हायलाच पाहिजे. म्हणून सगळ्यांची ओढ भक्तांची कृष्ण जन्माकडे आहे की तो कृष्ण कन्हैया कधी येणार. म्हणून रामकथा ही आपण एका श्लोकामध्ये या ठिकाणी घेऊया. उद्या जर वेळ मिळाला तर काही सुंदर सुंदर कथानक किंवा छोटा काही न ऐकलेल्या गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगः काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणम् वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद् रावण कुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्. प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणं नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं. श्री राम जय राम. श्री राम जय राम. रामलीला जर सांगायला बसलो तर आपल्याला 2 तासही पुरणार नाही महाराज. काय सांगणार प्रभू. सनक सनंदन सनातन सनत कुमार सुकर नारद नरनारायण कपिल दत्तात्रय यज्ञ भगवान ऋतु भगवान ऋषभ भगवान मत्स्य कच्छ नरसिंह दहाडते हुए आमचे नरसिंह महाराज प्रल्हादजी महाराजांसाठी आले. हिरण्यकश्यपूचा जसा वध केला महाराज, तसा दुष्टांचा संहार केला. अहो बकीयम. आहा
रामचंद्र भगवान की जय।